गुड मॉर्निंग ऑल. हाय, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये. आणि आज मी तुम्हाला काय दाखवणार, तर आज आहे बुधवार. बुधवारी नॉर्मली आपण नॉनव्हेज खातो, पण आता काय असं आहे ना की सारखं कोंबडी, वडे, मच्छी हे सर्व दाखवून मीच कंटाळले आणि खाऊन पण कंटाळले. तर आज मी तुम्हाला दाखवते मसाला ऑमलेट. ते एकतर झटपट होतं, दुसरी गोष्ट पोटभरीचं आहे, आणि तिसरी गोष्ट की तेही 1 मील पॉटमध्ये जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्हाला नुसतं ते ऑमलेट खायचं असेल तर ते कशा प्रकारे खाता येईल ते मी तुम्हाला पुढे दाखवते, आणि सर्व काही टिप्स देईन कशा काही करता येईल ते. तर चला, तर मग आपण निघूया तयारीला, ऑमलेट करायच्या तयारीला. नाहीतर निघाल माझ्याबरोबर बाहेर. श्री स्वामी समर्थ. जस्ट पूजा वगैरे आवरून मी आता पुढच्या कामाला लागली आहे. चला तर मग. एका पॅनमध्ये तेल ओतून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे. हे सर्व छान परतवून घ्यायचं. थोडंसं मऊ होईपर्यंत परतवायचंय. यातच आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे, तीही परतवून घ्यायची. आणि एखादं तो आपल्याकडे जे वाटण तयार असेल, जसं माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण बऱ्याच वेळा तयार असतं, ते थोडंसं घालून घ्यायचं आहे. हे सर्व एकत्र मस्त परतवून घ्यायचं आहे. यातच आता चवीपुरतं थोडंसं मीठ, हे छान घालून परतवून घ्यायचं. म्हणजे आपला कांदा, आलं, लसूण हे व्यवस्थित परतलं जाईल मिठामुळे. त्यानंतर यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे. बरोबरीने कोथिंबीरही घालायची, म्हणजे फ्लेवर चांगला उतरतो. आणि मी यात मशरूम घातलेत. मी जसं मगाशी म्हटलं होतं की 1 पॉट मील, तर यामध्ये कोथिंबीर तर घातलीच आहे, पण आपण पालक चिरून घातला की तोही अगदी व्यवस्थित पोटभरीचा होऊन जातो. माझ्याकडे पालक नव्हता, नाहीतर तेही मी दाखवलं असतं, पण तुम्ही नक्की करून बघा. यात मशरूम मी ऑप्शनल लिहिलं आहे, जर असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतो, पण घातलं तर छान पोटभरीचं होतं. आता यामध्ये हळद, तिखट आणि गरम मसाला हे घालून पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचे. मी ऑमलेटचे बरेचसे प्रकार करते. जसं आता हे मसाला ऑमलेट करून घेतला. आता हे बघा, मी याच्यात नेहमीप्रमाणे हिंगही वापरलंय. मला हिंग अगदी सगळ्यात लागतं, हे आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल. तर असं हे छान परतवून घेऊन व्यवस्थित असं गोल एकसारखं करून घ्यायचं. तर मी ऑमलेटचे प्रकार म्हणत होते, यामध्येच मी पालक घालून घेते, किंवा कधी सॉसेजेस, चिकन सॉसेजेस घालते. आज माझ्याकडे मशरूम होता तर मी मशरूम घातलं आहे. पण असं वेगळं वेगळं काहीतरी ट्राय नेहमीच केलं पाहिजे. तुम्ही पण नक्की करून बघा. हे छान असं पसरवून गोल घेतलं किती छान कलरफुल दिसतंय बघा.
आता एक साईडला मी 3 अंडी फेटून घेतली. फेटताना त्याच्यामध्ये काळी मिरी आणि थोडंसं मीठ घालून घेतलं. हे असं हळूहळू सोडायचं, एकदम भस्कन ओतायचं नाही. एकदा ते व्यवस्थित जाऊन बसलं की मग उरलेलं आपण एकत्र ओतलं तरी चालतं, पण आधी हे असं हळूहळूच ओतायचं. बरोबर आपला आपण आकार घेते ते. मशरूमचे मी स्लाइस केले होते आणि स्लाइस नंतर उरलेले जे तुकडे होते ते मी आधीच घालून घेतले मसाल्यामध्ये. आता मी इथे स्लाइस लावून घेते. दिसायलाही छान दिसतात, चवीलाही छान लागतात. हे पहा किती सुंदर दिसतंय. आता यावर भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची. आपल्याला हे पलटी करायचं नाहीये, तर याच्यावर झाकण घालून मंद आचेवर शिजवून घ्यायचंय. किती टेम्पटिंग दिसतंय पहा. हे ऑमलेट तुम्ही नुसतंही खाऊ शकता, पोळी किंवा भाकरी किंवा ब्रेड, नाहीतर नुसतं वरण भाताबरोबरही छान लागतं. हे पहा किती छान कलरफुल दिसतंय. मी जस्ट एक पलटी करून दाखवते की मसाला कसा त्याला लागलाय. हे पहा किती छान दिसतंय ते. आता मी याचे पीसेस करून घेणार आहे, म्हणजे हे सर्व करायलाही बरे मिळतात आणि इझिली त्याचे पीसेस होतात. तर तुम्ही अशा आमलेटचा प्रकार नक्की करून बघा. कधी पालक वापरून बघा, कधी मशरूम, कधी सॉसेजेस, आणि केल्यानंतर मला कळवायला विसरू नका कसे झाले होते. हे पहा मी एक पलटी केलेला आहे, किती सुंदर दिसतंय ते तुम्हीच बघा. नुसतं वरण भात आणि एक पीस घेतला तरी खूप छान लागतं. तर कसे वाटते सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. कसं वाटलं तुम्हाला मसाला ऑमलेट सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. करत चला हो, काय हरकत आहे, केलं तर जमतंय मला थोडंफार जेवण. तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हे मला कळवत चला. धन्यवाद.